तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक विहिरी एक डीपी आपण आपले व्हिडिओ बनवलाच होता, परंतु शासनाचा अधिवेशन झालं मागं आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की तुमचं 1.5 लाखापर्यंत आपलं विहिरीचं बिल हे माफ होऊ शकतं आणि त्याच्यानंतर 7.5 HP त्यांना समजा कोटेशन पाहिजे. आपलं कोटेशन 5च आहे आणि आपण ही कॅमेरामॅन तुम्ही डीपी दाखवा आणि आपली विहीर पण दाखवा. जे ही विहीर आपली ही डीपी आहे 16 HP ची डीपी आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये 24 तास सिंगल फिस लाईन असते. आता मी थोडं चरचर वाजत असेल किंवा ऐकायला येत नसेल तर कॅमेरामॅन तुम्ही जवळ या आणि आपल्या ज्या मीटर आहे या मीटरमध्ये लाईट 24 तास असते. याला कुठल्याही प्रकारचं काही ठिकाणी तारा चोरून येतात किंवा काही ठिकाणी याला शेतकऱ्यांना भीती असतात, तर याच्या कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता कॅमेरामॅन झूम करून तुम्ही ते लाईट दाखवा, काहून का आता हे खोलत नाही दिसत, आपण उघडत नाही, आपल्याला काही गरज पडत नाही. त्याच्यामध्ये पिसं नसतात, फक्त मीटर असतं. आणि आता याच्यामध्ये डिजिटल मीटर आहे मित्रांनो, याला डायरेक्ट सिम कार्ड आहे आणि सिम कार्डचे कार्ड असतात. त्याच्यामुळं या ऑनलाईन रेडिंग जाते का काय आपल्याला काही माहीत नाही, परंतु ते काही घ्यायला येत नाही. आणि याचं प्रत्येक महिन्याला समजा दीड महिन्या समजा 3 महिन्याच्या नंतर आपल्याला 1,500 रुपये बिल येतं, म्हणजे 500 रुपये महिना आपल्याला याच्यात पडत असतो. आणि शासनानं जे निर्णय घेतलेला आहे की 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्याचं जे बिल आहे ते माफ होऊ शकतं. तर जर बिल जरा माफ झाले तर आपण ते व्हिडिओ नक्की बनवू आणि तत्पुरता आपण असाच व्हिडिओ बनवला होता जेणेकरून आपलं डीपी किंवा विहीर खूप म्हणजे मोठं चांगल्या प्रकारे चालते. कोणत्याही शेतकऱ्याला देणं घेणं नसतं किंवा आपल्याला वायर देऊ शकत नाही. आपल्या मनावर आहे, आपला विषय आपल्याला जरा द्यायचं असलं तरी आपण त्याला देऊ शकतो, दुसरा काय आपला उद्देश नसतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जरा याची एक विहिरी एक डीपी आणि याची जरा बिलाची कर्जमाफी जर झाली तर आपण नक्की आपला एक व्हिडिओ बनवू. धन्यवाद.